नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजचा सुद्धा विषय हा फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वटवाघूळ घरात आल्यास कोणते संकेत मिळतात, वटवाघूळ घरात येणे शुभ असते की अशुभ। तर मंडळी, निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतो आणि त्यामध्ये अनेक पक्षी प्राणी संकेत देतात। त्यामध्ये वटवाघूळ असेल, कावळा, चिमणी, कबूतर, घुबड, टिटवी यासारखे पक्षी, मुंगसासारखे प्राणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात। वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार अनेक प्रकारचे संकेत आपल्याला प्राणी, पक्षी यांच्यामार्फत मिळत असतात। काही पक्षी हे सकारात्मक ऊर्जा देणारे असतात, तर काही नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात। वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर वटवाघूळ घरात आल्यास अशुभ संकेत मानले जातात। अनेक देशांमध्ये सुद्धा वटवाघूळ घरात येणे अशुभ मानले जाते। वटवाघळामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। खरे म्हणजे घरात जर कटकटी असतील, भांडणं होत असतील, कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल किंवा काही आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, तेव्हा त्या घरातील वातावरण हे नकारात्मक झालेले असते। अनेकदा आपण आपले काम करत असतो, संसार प्रपंचातील अडचणींना तोंड देत राहतो, त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात सुद्धा येत नाहीत। अशा वेळी जेव्हा वटवाघूळ घरात येते म्हणजे ते आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देण्याचे संकेत देत असते। त्यापासून आपण शिकलं पाहिजे किंवा आपण काहीतरी विचार करायला पाहिजे। वटवाघूळ शक्यतो घरात उजेड असेल तर येत नाहीत। अचानकपणे वटवाघूळ घरात आले तर समजायचे की घरात निगेटिव्ह एनर्जी वाढलेली आहे आणि त्यावर उपाययोजना तातडीने केली पाहिजे। वटवाघूळ घरात येणे अनेक देशांमध्ये अशुभ मानले जाते किंवा घरातील अडचणी वाढणे, भांडणे होणे किंवा धनहानी होणे किंवा अशा प्रकारचे संकेत मिळतात। आता वटवाघूळ घरात आल्यास त्यावर अनेक जण विविध प्रकारचे तोडगे किंवा उपाय सांगत असतात। आता यावर मी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगतो। तो जर केला तर तुम्हाला नक्कीच जे संकट असतात, जे अडचणी असतात त्या दूर होण्यास मदत होईल। खरे तर वटवाघूळ घरात येऊन आपल्याला संकेत देते हे आपल्यासाठी वरदानच मानलं पाहिजे, कारण नकारात्मक ऊर्जा घरात वाढली की अशा प्रकारचे संकेत मिळत असतात। जेव्हा अशुभ संकेत मिळतात त्यावेळी घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी कसे बनेल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे। घरातील भांडणे असतील, कटकटी आहे, या थांबवल्या पाहिजे। घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी घरातील ज्या भागात किंवा कोपऱ्यामध्ये अंधार असतो तिथे रोज सायंकाळी दिवा लावला पाहिजे। देवघरात नेहमी उजेड राहील याची काळजी घेतली पाहिजे। घर स्वच्छ ठेवलं पाहिजे। अमावास्या असेल त्या दिवशी सायंकाळी घरासमोर किंवा तुळशीच्या समोर एक पंती किंवा दिवा लावा। घरात धूप, कापूर, अगरबत्ती याचा उपयोग करून वातावरण थोडेसे आनंदी ठेवावे। घराच्या समोर जर जागा असेल तर तुळशीबरोबरच गुलाब, जास्वंद, पारिजातक यासारखे फुलझाडे किंवा त्याच्या कुंड्या लावल्यास नक्की सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व अडचणीसुद्धा दूर होतात। वटवाघूळ घरासमोर गिरट्या घालताना दिसले तर हे सावधगिरी बाळगण्याचे संकेत आहेत। वटवाघूळ घरासमोर मरून पडलेले दिसल्यास हे मात्र शुभ संकेत मानले जातात। आजूबाजूच्या परिसरात जर झाडे असतील आणि त्यावर अनेक वटवाघळे असतील तर कधीकधी ते फिरत असतात, त्यामुळे फार विचार करण्याची गरज नसते। पूर्व परंपरेनुसार आपलं जे ज्ञान आहे, लोकांचे अनुभव आहेत किंवा चालत आलेली पूर्वीपासूनची जी माहिती, ज्ञान हे पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। यामध्ये अंधश्रद्धेचा कोणताही उद्देश नाही। मंडळी, आपल्यालाही जर वटवाघळा संदर्भात काही अनुभव आले असतील तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि हा वटवाघूळ घरात येण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।